नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतावर। अनेक मुलींची फसवणूक करून त्यांचे शोषण करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे। रोशन शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। रोशनवर लग्नाचे आमिष दाखवून अनेक मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। सदर पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। रोशनला अटक झाल्यापासून त्याचे गुन्हेगार साथीदार पीडितेला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रोशन शेखवर आधीच बलात्कार, अपहरण आणि खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। मोक्का अंतर्गत दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यानंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला। मिळालेल्या माहितीनुसार एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडित मुलीशी 6 महिन्यांपूर्वी रोशनने ओळख केली। मुलीच्या म्हणण्यानुसार रोशनने प्रेम आणि लग्नाच्या बहाण्याने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। नंतर एका महिलेने पीडित मुलीला सांगितले की रोशनने यापूर्वी देखील अशाच प्रकारे अनेक महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचे शोषण केले। हे ऐकल्यानंतर मुलीने त्याच्यापासून स्वतःला दूर केले। पीडित मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून आरोपीने तिच्या मैत्रिणीला दाखवण्याची धमकी दिली। पोलिसांकडे तक्रार केल्याची सूचना मिळताच त्याने माफी मागून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही तो मुलीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन वारंवार तिचे शोषण करीत होता। जेव्हा तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा त्याने मुलीला मारहाण केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच तुझे घर जाळून टाकेल असेही तिला धमकावले। अखेर पीडितीने धाडस केले आणि सदर प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। आम्हाला एक तक्रार करते, ही महिला तक्रार करते आली होती आणि तिला तक्रार दिली की एक जो आरोपी आहे रोशन कयूम शेख याने लग्नाचं आमिष दाखवलं, तसंच तिचे काही फोटोज वगैरे काढले आणि काही व्हिडिओज बनवले, ग्रुप व्हिडिओज बनवले आणि त्यांची धमकी देऊन वारंवार त्याने शारीरिक संबंध केले। या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशन सदर येथे अपराध दर्ज केला। तसेच आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। आरोपीवर यापूर्वी 5 गुन्हे दाखल आहे। सदरमध्ये 1 आहे, अंबाझरीला 2 आहे, नंदनवनला 1 आहे आणि सीताबर्डीला 1 दंग्याचा गुन्हा दाखल आहे। आता सध्या आरोपी हा पोलीस कोठडीमध्ये आहे उद्यापर्यंत। रोशन शेखचे अनेक गुन्हेगारी साथीदारही शहरात सक्रिय आहेत, ज्यांना मोक्का अंतर्गत जामिनावर सोडण्यात आले आहे। त्यांच्या दहशतीमुळे अनेक पीडित महिला पोलिसांकडे जाण्यास घाबरत आहेत। पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि इतर पीडितांनाही पुढे येण्याचे आवाहन करीत आहेत। अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।